Hello students, welcome to this class of the physics. लास्ट टाइम आपण आयडियल गॅस इक्वेशन आणि त्याचे डिफरंट फॉर्म बघितलेले होते. तर पुन्हा एकदा बघा आयडियल गॅस इक्वेशन काय आहेत. फर्स्ट आहे पीफी इज इक्वल टू एनआरटी, सेकंड आहे पीफी इज इक्वल टू एन केटी. ओके, याच्यावरून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा फॉर्म्युला मिळतोय. नंबर ऑफ मॉलिक्युल इज इक्वल टू पीफी बाय केटी. आफ्टर दॅट थर्ड इज पी म्यू इज इक्वल टू रो आरटी. ओके, अँड पी इंटू स्मॉल एम इज इक्वल टू रो केटी. ओके, so these are very important formulae, okay, of ideal gas equation. हे पुन्हा पुन्हा रिपीट करा म्हणजे लक्षात राहतील फॉर्म्युले नेहमी. पहिला आहे पीफी इज इक्वल टू एन आर टी. आफ्टर दॅट पीफी इज इक्वल टू कॅपिटल एन के टी. आफ्टर दॅट पी म्यू इज इक्वल टू रो आर टी अँड पी इंटू स्मॉल एम इज इक्वल टू रो के टी. यांना म्हणतो आपण आयडियल गॅस equations. Okay, so these are the ideal gas equations. Ideal gas equations related next problem आपण आता स्टडी करूया. Okay, next problem is like this. A vessel contains two non-reactive gases with the ratio of their partial pressure is P1 to P2. म्हणजे एकाच वेसल मध्ये दोन गॅसेस आहेत आणि त्यांच्या प्रेशरचा रेशो दिलाय P1 to P2 दिलेला आहे. रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड डेन्सिटी इज. आता नंबर ऑफ मॉलिक्युल म्हटलं तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स रिलेटेड आपल्याकडे हाच फॉर्म्युला आहे. ओके, सो नंबर ऑफ मॉलिक्युल जरचा रेशो काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे पीव्ही इज इक्वल टू एन कॅपिटल एन के इंटू कॅपिटल टी. सो नंबर ऑफ मॉलिक्युल येणार आहे पीव्ही डिवायडेड बाय केटी. नंबर ऑफ मॉलिक्युल इज इक्वल टू पीव्ही डिवायडेड बाय केटी. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या एकाच वेसेलमध्ये दोन गॅसेस आहेत म्हणजे दोघांचं व्हॉल्यूम तेवढंच असणार आहे. एकाच वेसेलमध्ये दोन गॅसेस म्हणजे वेसेलचं व्हॉल्यूम जे असणार आहे ते दोन्ही गॅसचं व्हॉल्यूम असणार आहे. त्याच्यानंतर के इज अ कॉन्स्टंट आणि एकाच वेसेलमध्ये दोघे आहेत म्हणजे दोघांचं टेम्परेचर देखील सेम असणार आहे. अँड देअरफॉर रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल N1 by N2 इज इक्वल टू काय येणार आहे रेशो ऑफ देअर प्रेशर्स. म्हणजे व्ही के टी काढून टाकलं तर नंबर ऑफ मॉलिक्युल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे प्रेशर येणार आहे. सो एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. N1 by N2 इज इक्वल टू P1 by P2 येणार आहे. त्याच पद्धतीने रेशो ऑफ डेन्सिटी. आता डेन्सिटीचा रेशो काढायचा असेल तर हे आपण पी म्यू इज इक्वल टू रो आर टी हे इक्वेशन यूज करूया. पी म्यू इज इक्वल टू रो आर टी. त्याच्यामुळे डेन्सिटी इज इक्वल टू काय येणार आहे पी इंटू म्यू डिवायडेड बाय ओके पी इंटू म्यू डिवायडेड बाय आर टी. ठीक आहे. आता इथं बघा आर हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. ओके, इट इज अ कॉन्स्टंट. दोन्ही गॅसेसचं टेम्परेचर एकच असणार आहे कारण ते एकाच वेसेलमध्ये आहेत. ओके, दोघांचं प्रेशर डिफरंट आहे आणि दोन डिफरंट गॅसेस आहेत आणि त्याच्यामुळे दोघांचं म्यू देखील डिफरंट आहे. तर डेन्सिटीचा रेशो मात्र रो1 बाय रो2 म्हणजे काय येणार आहे प्रेशरचा रेशो दॅट इज P1 by P2 इंटू काय येणार आहे मोलर मासेसचा देखील रेशो येणार आहे. सो रो1 बाय रो2 इज इक्वल टू काय येणार आहे P1 by P2 इंटू म्यू1 by म्यू2 पण इथे येणार आहे डेन्सिटीचा रेशो पाहिजे असेल तर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन रिलेटेड टू आयडियल गॅस इक्वेशन. Oxygen is filled in a closed metal jar of volume 10 raised to minus 3 meter cube at the pressure of 1.5 into 10 raised to 5 Pascal and a temperature of 400 Kelvin. The jar has a small leak in it. Atmospheric pressure is 1.0 into 10 raised to 5 Pascal. Atmospheric temperature is 300 Kelvin. Find the mass of gas that leaks out by the time pressure and temperature inside the jar equalizes with the surrounding. म्हणजे अशा प्रकारे एक वेसेल आहे. ओके, वेसेल त्याला एक छोटस लिकेज आहे आणि लिकेज असल्यामुळे काय होणार आहे आतलं प्रेशर जे आहे आतला गॅस बाहेर जाईल तसं प्रेशर काय होणार आहे कमी कमी होत जाणार आहे. ओके,
आणि टेम्परेचर देखील थोड्या वेळानं काय होणार आहे, ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर एवढं होणार आहे. तर याच्यातून किती मास ऑफ ऑक्सिजन बाहेर लीक होईल असा क्वेश्चन. तर इनिशियल कंडिशन आणि फायनल कंडिशन आपल्याला दिलेली आहे. इनिशियल कंडिशन ऑफ द ऑक्सिजन किती आहे, कशी आहे बघा. तर इनिशियल प्रेशर आहे दॅट इज 1.5 इंटू 10⁵ पास्कल. त्याच्यानंतर इनिशियल व्हॉल्यूम आहे V1 इज इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब आहे आणि इनिशियल टेम्परेचर T1 दिलेला आहे दॅट इज इक्वल टू 400 केल्विन. सो दिस इज द इनिशियल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर फायनली काय होणार आहे, फायनली प्रेशर गॅस लीक होत जाणार आणि फायनली आतलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर सेम होणार. म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर फायनली होणार आहे, म्हणजे 1 इंटू 10⁵ पास्कल एवढं फायनल प्रेशर होणार आहे. ऑक्सिजन ज्या व्हॉल्यूम मात्र ऍज इट इज V2 तेवढंच राहणार 10⁻³ मीटर क्यूब. म्हणजे कुठलं, वेसेल मधलं व्हॉल्यूम. म्हणजे सुरुवातीला वेसेलमध्ये 10⁻³ मीटर क्यूब ऑफ गॅस असणार, नंतर देखील वेसेलमध्ये 10⁻³ मीटर क्यूबच गॅस असणार आहे, वेसेलच्या आतला गॅस, लक्षात घ्या. आणि फायनल टेम्परेचर होणार आहे T2 इज इक्वल टू 300 केल्विन होणार आहे. बरोबर. सो दीज आर द इनिशियल अँड फायनल कंडिशन्स. आता बघा, इनिशियल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर नुसार नंबर ऑफ मोल्स आतमध्ये किती असतील ते काढू शकतो. फायनल प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर नुसार आतमध्ये किती नंबर ऑफ मोल्स असणार आहेत ते काढू शकतो. ओके, बरोबर ना. म्हणजे सुरुवातीचे नंबर ऑफ मोल्स सुरुवातीच्या कंडिशनवरून काढणार आणि फायनल कंडिशन नुसार फायनल नंबर ऑफ मोल्स काढणार आहेत. तर नंबर ऑफ मोल्स इथं काय होणार आहेत, म्हणजे कंटेनरच्या आतमध्ये असणारे नंबर ऑफ मोल कमी होणार आहेत आणि नंबर ऑफ मोल कमी होणार म्हणजेच काय होणार आहे, लिकेज झालेला गॅस त्याच्यावरून आपण काढू शकतो. बरोबर आहे ना. कसं काढू शकतो बघा, सुरुवातीला इनिशियल नंबर ऑफ मोल काढूया. इनिशियल नंबर ऑफ मोल्स. ओके, नंबर ऑफ मोल काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, PV इज इक्वल टू N कॅपिटल RT. सो नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला असतो PV डिवायडेड बाय RT. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय, PV बाय RT. सो इनिशियल नंबर ऑफ मोल N1 इज इक्वल टू काय येणार बघा, P1 V1 डिवायडेड बाय RT1. ओके, इनिशियल प्रेशर आहे 1.5 इंटू 10⁵. सुरुवातीचं व्हॉल्यूम आहे 10⁻³ डिवायडेड बाय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असतं 8.314 आणि इनिशियल टेम्परेचर आहे 400 केल्विन. ओके, म्हणजे या कंडिशन नुसार सुरुवातीला ही अशी कंडिशन त्या क्लोज्ड मेटल जार मध्ये, त्याच्यानुसार इनिशियली किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार बघा. So this value is coming to be 45 into 10⁻³ moles. म्हणजे एवढे नंबर ऑफ मोल सुरुवातीला असणार आहेत. ओके, आता नवीन नंबर ऑफ मोल किती होणार आहे, तर ज्यावेळी गॅस पूर्णपणे लीक होणार त्यावेळी फायनल नंबर ऑफ मोल्स इनसाइड द कंटेनर, फायनल नंबर ऑफ मोल्स इनसाइड कंटेनर येणार आहेत N2 इज इक्वल टू P2 V2 डिवायडेड बाय RT2. ओके, सो P2 म्हणजे किती असणार आहे, दॅट इज 1 इंटू 10⁵. व्हॉल्यूम तर 10⁻³ असणार कंटेनरच्या आतमध्ये. ओके, डिवायडेड बाय 8.314 इंटू फायनल टेम्परेचर होणार आहे 300. ओके, हे नंबर ऑफ मोल्स पुन्हा एकदा आपण कॅल्क्युलेट केले तर किती होणार बघा. So this is coming to be 40 into 10⁻³. एवढे नंबर ऑफ मोल फायनली त्या मेटल जार मध्ये राहणार आहे. म्हणजे सुरुवातीला नंबर ऑफ मोल किती होते त्या मेटल जार मध्ये 45 इंटू 10⁻³. आता किती होणार आहे, 40 इंटू 10⁻³. सो नंबर ऑफ मोल्स लीक आउट किती होणार, 45चं 40 होणार ना. सो देअरफॉर नंबर ऑफ मोल्स that leaks out is equal to, त्याला म्हणूया डेल्टा N म्हणूया, डेल्टा N is equal to N1 minus N2.
45 into 10 raised to minus 3 minus 40 into 10 raised to minus 3. So this is coming to be 5 into 10 raised to minus 3. एवढे मोल्स काय होणार आहेत, लीक आउट होणार आहे. क्वेश्चन मध्ये आता विचारलंय काय तुम्हाला, तर द मास ऑफ गॅस दॅट लीक्स आउट, किती मास, किती ग्रॅम किंवा किती किलोग्रॅम मास काय होणार आहे, लीक आउट होणार आहे. आता आपल्याला माहित आहे की 1 मोल ऑफ ऑक्सिजन आहे ना, हा 1 मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे किती ग्रॅम असतं, वी नो दॅट 1 मोल ऑक्सिजन म्हणजे असतं 32 ग्रॅम. हे तुम्हाला माहिती पाहिजे. 1 मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे असणार आहे 32 ग्रॅम. ओके, मग एवढे मोल लीक आउट होणार ना. सो देअरफॉर मास ऑफ गॅस दॅट लीक्स आउट इज इक्वल टू होणार आहे 1 मोल म्हणजे 32 ग्रॅम. तर 5 इंटू 10 रेस टू मायनस 3 मोल म्हणजे किती, तर 5 इंटू 10 रेस टू मायनस 3 न 32 ला मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे किती होणार आहे, 160 इंटू 10 रेस टू मायनस 3 ग्रॅम होणार आहे. म्हणजेच किती होणार आहे, 0.16 ग्रॅम. ओके, सो फायनल आन्सर एवढा येणार आहे. तर 0.16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन काय होणार आहे, लीक आउट होणार आहे. ओके, सो दॅट इज द आन्सर. म्हणजे किती इझी क्वेश्चन आहे बघा, सिंपल क्वेश्चन आहे. जस्ट कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये फक्त जास्त आहे. इनिशियल प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर नुसार नंबर ऑफ मोल काढायचे, फायनल प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर नुसार फायनल नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत. आणि मग काय करायचे आहेत, इनिशियल नंबर ऑफ मोल मधून फायनल नंबर ऑफ मोल्स मायनस करायचे. म्हणजे किती मोल ऑफ द गॅस बाहेर पडणार हे आपल्याला मिळेल. आणि नंबर ऑफ मोल वरून इझिली मास काढता येतं. ओके, सो नंबर ऑफ मोल्स वरून मास कसं काढायचं असतं, तर नंबर ऑफ मोल्सला काय करायचं, मोलर मासनं ओके मल्टिप्लाय करायचं. नेक्स्ट वन क्वेश्चन. Find the coefficient of volume expansion for an ideal gas at a constant pressure. Okay, coefficient of volume expansion. आता हा थर्मल एक्सपान्शन से रिलेटेड पार्ट आहे. कुठला, कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हणजे काय, त्याचा अगोदर फॉर्म्युला लिहून ठेवतो तुम्हाला तुमच्यासाठी. ओके, तर कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हणजे अगोदर काय असतं बघा, कुठलाही सबस्टन्स जर आपण हीट केला तर त्याचं काय होतं, व्हॉल्यूम वाढतं. ठीक आहे, आणि कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन कसं येणार बघा, कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन कसं येणार, तर आपल्याला माहित आहे की डेल्टा फी बाय फी इज इक्वल टू काय असतं, गॅमा इंटू डेल्टा थिटा. हा जो फॉर्म्युला आहे तो कुठून आलेला आहे, थर्मल एक्सपान्शन मधून आलेला आहे. डेल्टा फी बाय फी म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम इज गॅमा डेल्टा थिटा. सो आणि कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हणजे काय असतं, गॅमा असतं. तर याच्यावरून गॅमाचा फॉर्म्युला काय येणार आहे, गॅमा इज इक्वल टू डेल्टा फी डिवायडेड बाय फी डेल्टा थिटा. ओके, डेल्टा फी डिवायडेड बाय फी डेल्टा थिटा असं होणार आहे. किंवा यालाच आपण असं लिहू शकतो, 1 बाय फी सेपरेट लिहितो, डेल्टा फी ला डी फी असं लिहितो आणि डेल्टा थिटाला डी टी असं लिहितो, डी टी. हे थिटा जे आहे, डेल्टा थिटा म्हणजे काय आहे, चेंज इन टेम्परेचर आहे. लक्षात घ्या, चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचरला डेल्टा थिटा पण वापरू शकतो किंवा चेंज इन टेम्परेचरला डेल्टा टी पण वापरू शकतो. जनरली लक्षात ठेवा, आपण थिटा हे सिम्बॉल कशासाठी वापरतो, किंवा थिटा हे सिम्बॉल टेम्परेचरसाठी कधी वापरतो, तर डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर असेल तर. ठीक आहे, आणि टेम्परेचरसाठी कॅपिटल टी हे सिम्बॉल कधी वापरतो, केल्व्हिन मधलं टेम्परेचर असेल तर. हे लक्षात ठेवा, जनरली डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरला आपण थिटा सिम्बॉल वापरतो आणि केल्व्हिन मधल्या टेम्परेचरसाठी कॅपिटल टी सिम्बॉल वापरतो. तर हा बेसिक गॅमाचा फॉर्म्युला आहे. गॅमाचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, 1 बाय व्ही डी फी बाय डी टी. आपल्याला काय करावं लागेल आता, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये डीफी बाय डीटी किती असतं ही टर्म फक्त काढून इथं रिप्लेस करावी लागेल. पुन्हा एकदा सांगतोय, आपल्याला कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन इन कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस काढायला सांगितलेलं आहे. ओके, तर हे कसं काढणार, तर थर्मल एक्सपान्शन या टॉपिक मध्ये बघा फॉर्म्युला आहे डेल्टा फी बाय फी म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम इज इक्वल टू गॅमा इंटू डेल्टा थिटा. म्हणजे एखाद्या बॉडीचं टेम्परेचर आपण डेल्टा थिटानं जर वाढवलं,
एखाद्या बॉडीचं टेम्परेचर आपण डेल्टा थीटा जर इन्क्रीज केलं तर डेल्टा व्ही बाय व्हीचा फॉर्म्युला असतो गॅमा डेल्टा थीटा. सो देअरफॉर गॅमाचा फॉर्म्युला असतो डेल्टा व्ही बाय व्ही डेल्टा थीटा येणार आहे. ओके, सो 1 बाय व्ही ॲज इट इज ठेवलं आणि थोडंसं मॉडिफिकेशन केलंय. डेल्टा व्हीला डी व्ही लिहिलं आणि डेल्टा थीटाला फक्त dt लिहिलेलं आहे. सगळ्या टर्म सेमच आहेत. आता डी व्ही बाय dt कसं करता येईल तर आयडियल गॅस इक्वेशन वापरूया आता. बाय आयडियल गॅस इक्वेशन बाय आयडियल गॅस इक्वेशन काय होणार बघा, PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT. आता याचं काय करूया, विथ रिस्पेक्ट टू टाइम दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. डेरिव्हेटिव्ह आता डेरिव्हेटिव्ह घेत असताना जे कॉन्स्टंट आहे ते ऍज इट इज ठेवतो, आपल्याला माहित आहे. तर P इज अ कॉन्स्टंट ऍज इट इज. फीचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे dv बाय dt. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू काय करायला लागलोय, टेम्परेचर कॅपिटल T विथ रिस्पेक्ट टू T आपण डेरिव्हेटिव्ह घेत आलोय. P इंटू dv बाय dt इज इक्वल टू राईट हँड साईडचं NRT चं डेरिव्हेटिव्ह फक्त NRN आहे. NRT चं डेरिव्हेटिव्ह d बाय dt हे बघा, पाहिजे तर स्टेप बाय स्टेप लिहितो. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू T म्हणजे d बाय dt ऑफ PV इज इक्वल टू d बाय dt ऑफ NRT असं मी लिहू शकतो. d बाय dt ऑफ PV, आता डेरिव्हेटिव्हचा कॉन्स्टंट रूल काय आहे, कॉन्स्टंटला बाहेर काढायचं आणि बाकीच्या राहिलेल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आता फी हे व्हॉल्यूम हे इथं व्हेरिएबल आहे, ते चेंज होत आहे. P dv बाय dt इज इक्वल टू काय येणार आहे, NR इज अ कॉन्स्टंट, d बाय dt ऑफ t म्हणजे 1 असतं, d बाय dt ऑफ t म्हणजे 1, सो NR येणार आहे. सो आपल्याला पाहिजे dv बाय dt. सो dv बाय dt इज इक्वल टू काय येणार आहे, dv बाय dt इज इक्वल टू काय येणार आहे, NR डिवायडेड बाय P येणार आहे. So this is your equation 1, this is your equation 2. So therefore from equation 1 and 2, equation 1 and 2 वरून काय येणार बघा, gamma is equal to 1 by v as it is आणि dv by dt आलेला आहे आपल्याला NR by P, बरोबर आहे ना. किंवा यालाच आपण लिहू शकतो NR डिवायडेड बाय PV. NR divided by P into V, that is PV. So gamma is equal to NR divided by PV म्हणजे पुन्हा एकदा NRT असतं आयडियल गॅस इक्वेशन नुसार. पुन्हा एकदा PV is equal to NRT लिहिलं तर गॅमा येणार आहे NR गेट कॅन्सल 1 बाय कॅपिटल T. गॅमा किती येतो, 1 बाय कॅपिटल T येतो. म्हणजे कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन जो आहे ना, तो रेसिप्रोकल ऑफ काय असतं, ऍब्सोल्यूट टेम्परेचर असतं. रेसिप्रोकल ऑफ द ऍब्सोल्यूट टेम्परेचर असणार आहे. ओके, कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन इन अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस मध्ये कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन इज एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार आहे, रेसिप्रोकल ऑफ द टेम्परेचर असणार आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल एअरचा कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन ऍट 27 डिग्री सेल्सिअस किती असणार ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, तर एअरचा कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हणजे गॅमा जर काढायचा असेल ऍट 27 डिग्री सेल्सिअस काढायचा असेल तर टेम्परेचर होणार आहे 300 केल्विन. सो गॅमा येणार किती, 1 डिवायडेड बाय 300. ओके, कधी हा कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस असेल तरच, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस असेल तरच. 1 बाय 300 म्हणजे काय होणार आहे, 1 बाय 3 इंटू 10⁻² होणार. दॅट इज 0.333 इंटू 10⁻². ओके, सो गॅमाची व्हॅल्यू येणार आहे 3.33 इंटू 10⁻³ पर डिग्री सेल्सिअस किंवा पर केल्विन. आता आपण बघूया दॅट इज अवोगॅड्रोज हायपोथेसिस. अवोगॅड्रोज हायपोथेसिस.
ओके, आता हा अवोगॅड्रोज हायपोथेसिस काय बघा, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम इज सेम फॉर ऑल द गॅसेस ॲट ए फिक्स्ड टेम्परेचर अँड द प्रेशर. ओके, number of molecules per unit volume, number of molecules per unit volume is same for number of molecules per unit volume is same for all the gases at fixed volume and temperature. Fixed volume and temperature. ओके, आता नंबर ऑफ हे आपण प्रूव्ह देखील करू शकतो. ऍक्च्युली प्रूव्ह कसं करू शकतो बघा, तर आपल्याला आयडियल गॅस इक्वेशनचा सेकंड फॉर्म माहित आहे, पीव्ही इज इक्वल टू एन के टी. फिर एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल, के म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि टी म्हणजे टेम्परेचर. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युलचा फॉर्म्युला काय येतो, पीव्ही बाय काय येणार आहे, के टी येणार आहे, बरोबर. सो देअरफॉर नंबर ऑफ, आता फीला एलएचएस ला आणलं तर एन बाय फी इज इक्वल टू पी बाय काय येणार आहे, के टी येणार आहे. म्हणजे आता एन बाय फी म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. सो देअरफॉर number of molecules per unit volume, number of molecules per unit volume, number of molecules per unit volume किती येणार आहे, तर पी बाय के टी येणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्या गॅसेसचं प्रेशर तेवढंच असेल, म्हणजे डिफरंट गॅसेस असतील, सगळ्यांचं प्रेशर तेवढंच आणि टेम्परेचर पण तेवढंच असलं तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम काय येणार, तेवढेच येणार. पण इथं कुठलंही मोलर मास किंवा म्यू नावाची टर्म या इक्वेशन मध्ये नाहीये. म्हणजे गॅसेस कितीही डिफरंट असले, म्हणजे हायड्रोजन सेम प्रेशर सेम टेम्परेचरला ठेवला, ऑक्सिजन सेम प्रेशर सेम टेम्परेचरला ठेवला, नायट्रोजन तेवढ्याच प्रेशर तेवढ्याच टेम्परेचरला जर ठेवला तर तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम एक्झॅक्टली तेवढेच मिळणार, गॅस कितीही डिफरंट असला तरी. ओके, यालाच म्हटलं जातं अवोगॅड्रोज हायपोथेसिस. कारण बघा, नंबर ऑफ मॉलिक्युल पर युनिट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला येतो पी बाय के टी. प्रेशर टेम्परेचर सेम असेल, के तर काय सगळ्या गॅसेसला सेम तेवढाच असणार आहे. सगळ्या गॅसेसचं प्रेशर टेम्परेचर सेम असेल तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम देखील काय येणार आहे, सेमच येणार आहे. ओके, यालाच काय म्हणतो आपण, अवोगॅड्रोज हायपोथेसिस असं म्हणतो. आता याच्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट लॉ, दॅट इज डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. बघा, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. आता डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर काय सांगतोय, तर टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय द मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस ऑक्युपाइंग अ गिवन व्हॉल्यूम इज इक्वल टू सम ऑफ पार्शियल प्रेशर which gases would have exert if it alone occupies the same volume at the given temperature. बघा, एका कंटेनर मध्ये सपोज नंबर ऑफ गॅसेस आहेत, नंबर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस आहेत. नॉन रिएक्टिंग म्हणजे एकमेकाबरोबर ते कुठलीही केमिकल रिएक्शन करत नाहीयेत. ओके, ते ऍज इट इज त्यांच्या नेचरमध्ये राहतात. तर एका कंटेनर मध्ये ओके नंबर ऑफ काय आहेत, गॅसेस आहेत, नंबर ऑफ गॅसेस. तर या गॅसेसच्या मिक्सचरनं आतमध्ये प्रोड्यूस केलेलं प्रेशर, ओके, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर काय सांगतो, या कंटेनरमध्ये मिक्सचर ऑफ गॅसेस जर असतील तर त्या मिक्सचर ऑफ गॅसेसना आतमध्ये किती प्रेशर क्रिएट केलेलं असणार आहे. ओके, हे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर सांगतो. लक्षात येते का बघा, एका क्लोज्ड कंटेनरमध्ये नंबर ऑफ गॅसेस आपण भरलेले, म्हणजे त्या क्लोज्ड कंटेनरमध्ये काय असणार आहे, मिक्सचर ऑफ गॅसेस असणार आहेत, मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस. ठीक आहे, तर मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस, तर याच्यामध्ये या मिक्सचरनं एक्झर्ट केलेलं जे टोटल प्रेशर आहे दॅट इज गिवन बाय डाल्टन्स लॉ. आणि डाल्टन्स लॉ काय सांगतो, तर मिक्सचरनं दिलेलं प्रेशर म्हणजे काय असणार आहे, सम ऑफ देअर पार्शियल प्रेशर्स असणार आहे. म्हणजे पहिल्या सपोज इथं एक 3 गॅसेस आहेत, आतमध्ये 3 गॅसेसचं मिक्सचर आहे, तर पहिल्या गॅसनं दिलेलं प्रेशर P1 असेल, दुसऱ्या गॅसचं P2 असेल, तिसऱ्या गॅसचं P3 असेल, तर टोटल प्रेशर P इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3 अँड सो ऑन येणार आहे. ओके, so total pressure exerted by mixture is equal to sum of partial pressure.
दॅट इज द डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. ओके, शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचर ऑफ गॅसेस इज इक्वल टू सम ऑफ देअर पार्शियल प्रेशर. आता पार्शियल प्रेशर म्हणजे काय लक्षात घ्या. पार्शियल प्रेशर म्हणजे काय, त्याच कंटेनरमध्ये म्हणजे तेवढ्याच व्हॉल्यूममध्ये पहिला गॅस जर भरला आणि त्यानं क्रिएट केलेलं प्रेशर P1 असेल, त्याच्यानंतर तेवढ्याच व्हॉल्यूममध्ये दुसरा गॅस भरला, त्यानं एक्झर्ट केलेलं प्रेशर P2 असेल, तेवढ्याच व्हॉल्यूममध्ये तिसरा गॅस भरला त्याच कंटेनरमध्ये आणि त्यानं एक्झर्ट केलेलं प्रेशर P3 असेल. म्हणजे एक एक गॅस आपण त्या कंटेनरमध्ये ठेवला, एकच गॅस ठेवला आणि त्यांना एक्झर्ट केलेलं प्रेशर जे असणार त्याला काय म्हणणार आपण, पार्शियल प्रेशर म्हणणार. ओके, मग ते सगळे गॅसेस त्या कंटेनरमधून काढून एकाच कंटेनरमध्ये तेवढ्याच व्हॉल्यूमच्या एका कंटेनरमध्ये जर भरले तर काय होतं, प्रेशर इज इक्वल टू काय होणार आहे, सम ऑफ देअर पार्शियल प्रेशर होणार आहे. सम ऑफ देअर पार्शियल प्रेशर्स. लक्षात येते का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, हे बघा एक एक्झाम्पल सांगतो. हायड्रोजन 1 लिटर व्हॉल्यूमचा आहे आणि त्याचं प्रेशर आहे 5 बार. त्याच्यानंतर ऑक्सिजन देखील 1 लिटरचा आपण घेतला आणि त्याचं प्रेशर आहे सपोज 2.5 बार. त्याचबरोबर नायट्रोजन घेतला, तो देखील 1 लिटरचाच आहे. 1 लिटर म्हणजे व्हॉल्यूम सेम पाहिजे बघा, 1 लिटर आहे आणि त्याचं प्रेशर 3 बार आहे. बघा पुन्हा एकदा सांगतोय, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर कसं आहे. 1 लिटर हायड्रोजनचं प्रेशर आहे 5 बार, 1 लिटर ऑक्सिजनचं प्रेशर आहे 2.5 बार, 1 लिटर नायट्रोजनचं प्रेशर आहे 3 बार. आता हे सगळे गॅसेस आपण 1 लिटरच्या कंटेनरमध्येच भरले प्रेशरनं, प्रेशराईज करून. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला काय घ्यायचं आहे, 1 लिटरचाच कंटेनर घ्यायचा आहे, 1 लिटरचा कंटेनर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता हा 5 बारचा हायड्रोजन, 2.5 बारचा ऑक्सिजन आणि 3 बारचा नायट्रोजन वगैरे भरले तर एकूण प्रेशर किती होणार आहे, त्या 1 लिटरच्या कंटेनरमध्येच एकूण प्रेशर क्रिएट होणार आहे 5 + 3 + 2.5. that is equal to 10.5 bar is the total pressure exerted by the mixture of these three gases. जे हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन 1 लिटरच्या कंटेनरमध्ये जर भरले, ओके, त्यांच्या कंटेनर मधून काढून या 1 लिटरच्या कंटेनरमध्ये भरले तर त्या कंटेनरमध्ये एकूण प्रेशर होणार आहे 10.5 बार. ओके, प्रेशर वाढायला लागलंय ना इथं. याला आपण डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर असं म्हणतो. ओके, म्हणजे हे जर प्रूव्ह करायचं झालं तर आपण कसं प्रूव्ह करू शकतो बघा. आता इथं प्रूव्ह करायचं म्हणजे काय, हे बघा, सुरुवातीला हायड्रोजन भरला आपण 1 लिटर 5 बारचा, त्याच्यानंतर काय करणार, आता 3 बारचा नायट्रोजन भरणार आणि त्याच्यामुळे काय होणार, आतलं प्रेशर वाढणार ना ऑटोमॅटिकली. 5चं प्रेशर काय होणार आहे, प्रेशर वाढणार आणि ते किती होणार, 8 बार होणार. ओके, त्याच्यामध्ये आणखी पर 2.5 बार आपण जर भरला तर काय होणार आहे, प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे, ते डायरेक्टली काय होणार आहे, त्याचे ऍडिशन्स होणार ना. त्याच्यामुळे 5 + 3 8, 8 + 2.5 म्हणजे टोटल किती होणार आहे, 10.5 बार आतलं प्रेशर वाढत जाणार आहे गॅसेस आपण भरेल तसं. कारण लक्षात घ्या, 1 लिटर 5 बारचा भरला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखी एक 1 लिटर 3 बारचा भरला तर ओरिजिनल हायड्रोजन कॉम्प्रेस होणार ना आणि नायट्रोजन पण कॉम्प्रेस होणार. जो सुरुवातीला 1 लिटरचा होता तो आता कदाचित हाफ लिटर होईल आतमध्ये गेल्यानंतर, कारण आपल्याला 1 लिटर मध्येच परत सगळं ते भरायचं आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली काय होणार आहे, कॉम्प्रेशन झाल्यामुळे प्रेशर वाढणार आहे आणि प्रेशर वाढणार म्हणजे किती होणार आहे, त्यात दोघांच्या प्रेशरचे ऍडिशन होणार आहे. सो वन्स अगेन बघा, डाल्टन्स लॉ पार्शियल प्रेशर नुसार टोटल प्रेशर इज इक्वल टू P1 + P2 + P3 अँड सो ऑन येणार आहे. सम ऑफ देअर पार्शियल प्रेशर म्हणजे पार्शियल प्रेशर म्हणजे ते सेपरेट असताना, सेपरेट फी व्हॉल्यूम मध्ये असताना त्यांनी एक्झर्ट केलेलं प्रेशर, त्याला म्हणणार आपण पार्शियल प्रेशर. एकच गॅस असताना त्याने एक्झर्ट केलेलं प्रेशर म्हणजे पार्शियल प्रेशर. ठीक आहे, आता प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, nRT/V असतं. PV इज इक्वल टू nRT आहे अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन.
इथं सगळ्या मिक्सचरचं टेम्परेचर सेमच होणार आहे, लक्षात घ्या. सगळ्या गॅसेसचं टेम्परेचर फायनली काय असणार आहे, इनिशियली पण तेवढंच आणि फायनली पण तेवढंच असणार आहे. कारण अनेक गॅसेस आपण मिक्स केले तर त्यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स राहू शकत नाही. समजा चुकून एखादा गॅस हाय टेम्परेचरला असला आणि दुसरा गॅस लोअर टेम्परेचरला असला तर लगेच काय होणार आहे, त्यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर होणार आणि टेम्परेचर काय होणार आहे, सगळ्या गॅसेसचं तेवढंच होणार आहे. इथं कुठलंही आपण टेम्परेचर चेंज ऍझ्युम करत नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअल गॅस असताना जेवढं टेम्परेचर आहे तेवढंच टेम्परेचर ते गॅसेस मिक्स केल्यानंतर देखील तेवढंच टेम्परेचर आहे असं आपण ऍझ्युम करतोय. प्रेशरचा फॉर्म्युला असतो NRT बाय व्ही. सो दिस इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द मिक्सचर. त्याच्यामुळे प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचरचा फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो, P1 म्हणजे NRT बाय N1RT बाय व्ही होणार आहे. ओके, N1RT बाय व्ही. P2 म्हणजे काय होणार आहे, N2RT बाय व्ही. बरोबर आहे ना. कारण इथं लक्षात घ्या, सगळ्यांचं व्हॉल्यूम तर तेवढंच असणार, सगळ्यांचं टेम्परेचर पण तेवढंच असणार आहे, फक्त नंबर ऑफ मोल गॅसनुसार काय होणार आहे, डिफरंट होणार आहे. N3RT डिवाइडेड बाय व्ही येणार आहे. आणि टोटल प्रेशर बाय द मिक्सचरचा आणखी एक आपला फॉर्म्युला मिळेल. टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचरचा आणखी एक फॉर्म्युला काय मिळणार आहे, दॅट इज RT बाय व्ही इन ब्रॅकेट N1 प्लस N2 प्लस N3 अँड सो ऑन. ओके, सो प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचरचा हा एक फायनल फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला मोस्टली आपल्याला काय करावा लागतो, न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरचा हा फॉर्म्युला वापरावा लागतो. कारण लक्षात घ्या, एकाच कंटेनरमध्ये आपण अनेक गॅसेस भरणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे सगळ्यांचं टेम्परेचर तेवढंच असणार आहे. ओके, एकाच कंटेनरमध्ये आपण सगळे गॅसेस भरणार आहे म्हणजे सगळ्या गॅसेसचं व्हॉल्यूम देखील फी तेवढंच येणार आहे. फक्त त्यांच्या मोलर मासनुसार काय होणार आहे, नंबर ऑफ मोल्स जे आहेत ते डिफरंट येणार. म्हणजे नंबर ऑफ प्रॉब्लेम कसा असतो तुम्हाला इथं डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरचा, तर इथं तुम्हाला नंबर ऑफ मोल्स दिलेले असतात. म्हणजे एका कंटेनरमध्ये ऍड केलेले नंबर ऑफ मोल्स किती आहेत, हायड्रोजनचे किती, ऑक्सिजनचे किती असं दिलेलं असतं आणि त्याच्यावरून प्रेशर ऑफ मिक्सचर काढायला सांगितलं जातं. ओके, एक एक्झाम्पल बघूया. म्हणजे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरवर एक्झाम्पल कसं येते बघा. 1 मोल इच ऑफ हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन आर मिक्स्ड इन अ क्लोज कंटेनर. म्हणजे प्रत्येकाचं 1 मोल दिलेलं आहे. म्हणजे N1, N2 आणि N3 तर 3 गॅसेसचं मिक्सचर केलेलं आहे आणि सगळ्यांचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 1 मोल आहे. मिक्स्ड इन अ क्लोज्ड कंटेनर ऑफ व्हॉल्यूम. इथं व्हॉल्यूम दिलेलं आहे 10 लिटर. 10 लिटर. ओके, 10 लिटर म्हणजे 10 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. लिटरचं मीटर क्यूब मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. आणि टेम्परेचर आहे 27. इथं टेम्परेचर येणार आहे 27 प्लस 273. कारण टेम्परेचर आपल्याला केल्विन मध्येच घ्यावं लागतं, केल्विन. ओके, तर प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचरचा बघा फॉर्म्युला आपला काय आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचरचा फॉर्म्युला आहे RT बाय व्ही इन ब्रॅकेट N1 प्लस N2 प्लस N3 होणार आहे. म्हणजे मिक्सचरचं प्रेशर काढायचं असेल तर नेहमी हा फॉर्म्युला यूज करावा लागणार. R ची व्हॅल्यू आहे 8.314. टेम्परेचर आहे दॅट इज 300 केल्विन डिवाइडेड बाय व्हॉल्यूम आहे दॅट इज 10 लिटर, दॅट इज 10 इंटू 10⁻³ मीटर क्यूब इन ब्रॅकेट N1 प्लस N2 प्लस N3 म्हणजे 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजे किती होणार आहे, तर 3 होणार आहे. ओके, आता इथे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 3 इंटू 3 9, 9 ने या नंबरला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो 74.826 इंटू 10च्या पॉवरचं सगळं कॅल्क्युलेशन येणार आहे. 3 इंटू 3 9, 9 इंटू 8.374 केलं तर 74.826 येणार आहे इंटू 10ची पॉवर. 10ची पॉवर बघा, 300 मधलं 10⁻² आणि डिनॉमिनेटरला 10⁻².
म्हणजे टोटल 10⁴ होणार आहे. किंवा मी असं लिहू शकतो 7.4826 into 10⁵ Pascal. So this is the pressure exerted by mixture. ओके, म्हणजे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरचा वापर करून आपण काय करू शकतो, प्रेशर एक्झर्टेड बाय द मिक्सचर काढू शकतो. लक्षात घ्या, प्रेशर एक्झर्टेड बाय द मिक्सचर. याचा आणखी एक क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन कसा दिलाय बघा. 4 ग्रॅम हायड्रोजन इज मिक्स्ड विथ 11.2 लिटर ऑफ हिलियम. म्हणजे बघा आता इथं पुन्हा एकदा फाइंड द प्रेशर एक्झर्टेड बाय द मिक्सचर हे फाइंड आउट करायचं आहे. तर याच्यामध्ये मिक्सचर मध्ये काय बघा, 4 ग्रॅम हायड्रोजन आहे आणि काय आहे 11.2 लिटर, 11.2 लिटर ओके ऑफ हेलियम ऍट STP असं दिलंय. या दोघांचं मिक्सचर आहे आणि व्हॉल्यूम आहे दॅट इज 20 लिटर. 20 लिटर इज द व्हॉल्यूम, दॅट इज 20 into 10⁻³ मीटर क्यूब आणि टेम्परेचर दिलंय 300 केल्विन. आपल्याला प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचर कॅल्क्युलेट करायचं आहे. आता प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचरचा फॉर्म्युला RT/V N1 + N2 + N3. म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचर काढण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ मोल्स लागणार आहेत. नंबर ऑफ मोल्स, तर नंबर ऑफ मोल्स बघा कसं काढणार आपण. 4 ग्रॅम हायड्रोजन ओके, म्हणजे हायड्रोजन म्हणजे फर्स्ट गॅस आहे सपोज आणि हेलियम म्हणजे सेकंड गॅस आहे. तर पहिल्या गॅसचे नंबर ऑफ मोल्स येणार आहेत. ओके, नंबर ऑफ मोल कसं काढतो, मास डिवायडेड बाय त्याचं मोलर मास. पहिल्याचं मास दिलेलं आहे 4 ग्रॅम आणि हायड्रोजनचं मोलर मास किती असतं, 2 ग्रॅम असतं. कारण 2 ग्रॅम म्हणजे 1 मोल असतं हायड्रोजनचा. 2 ग्रॅम म्हणजे 1 मोल. तर 4 ग्रॅम म्हणजे किती येणार आहे, 2 मोल्स येणार आहे. ओके, 2 मोल्स. त्याच्यानंतर सेकंड, आता सेकंड गॅस मध्ये लक्षात घ्या काय दिलंय, 11.2 लिटर ऑफ हिलियम ऍट STP असं म्हटलंय. आता इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की STP ला 22.4 लिटर म्हणजे 1 मोल असतं. हा नोट डाऊन करून ठेवा, ही नोट आहे. ओके, STP म्हणजे काय, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. STP ला 1 मोल ऑफ एनी गॅस, कुठल्याही गॅसचा 1 मोल म्हणजे किती असतं, 22.4 लिटर असतं. कुठलाही गॅस असू दे, तर 1 मोल ऑफ एनी गॅस STP कंडिशनला एक मोल कुठल्याही गॅसचा 1 मोल जो आहे ना, तो एक्झॅक्टली इक्वल टू 22.4 लिटर असतो. आता इथं तर हेलियमचा 11.2 लिटर ऍट STP म्हणलंय, म्हणजे हेलियमचे नंबर ऑफ मोल्स किती येणार आहेत, नंबर ऑफ मोल्स येणार आहेत दॅट इज 1/2, हाफ मोल येणार. लक्षात आलं का, हेलियमचे नंबर ऑफ मोल कसे काढणे. हा प्रॉब्लेम थोडासा डिफरंट आहे, तर हे देखील लक्षात ठेवा. STP कंडिशनला कुठल्याही गॅसचा 1 मोल म्हणजे 22.4 लिटरच असतो. ओके, पुन्हा एकदा रिपीट करतोय. ऍट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर 1 मोल ऑफ एनी गॅस इज इक्वल टू 22.4 लिटर. आता STP ला हेलियम आहे आणि त्याचं व्हॉल्यूम आहे 11.2 लिटर. ओके, म्हणजे त्याचे नंबर ऑफ मोल्स येणार आहे दॅट इज 22.4 लिटरला 1 मोल, तर 11.2 लिटरला काय येणार आहे, हाफ मोल येणार आहे. मग आता पार्शियल प्रेशर म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय द मिक्सचरचा फॉर्म्युला काढूया. सो प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचरचा फॉर्म्युला असणार आहे दॅट इज इक्वल टू RT/V इन ब्रॅकेट N1 + N2. R ची व्हॅल्यू आहे 8.314. टेम्परेचर आहे दॅट इज इक्वल टू 300 केल्विन डिवायडेड बाय व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम किती, ज्या कंटेनर मध्ये ते दोन्ही गॅसेस मिक्स करणार आहेत ते व्हॉल्यूम किती आहे, 20 लिटर आहे. 20 into 10⁻³ ओके. RT/V झालं. N1 + N2 म्हणजे 2 + हाफ. ओके, तर हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 0 and this 0 गेट कॅन्सल, 2 न 30 ला डिवाइड केलं 15 राहणार.
Okay, so 8.314 into 15 into 5/2 into 10 raised to 3, बरोबर ना. 8.314 into 15 into 5/2 into 10 raised to -3 काय होणार आहे 10 raised to +3 होणार आहे. हे 2 ने याला डिवाइड केलं तर 4.157 into 15 into 5 into 10 raised to 3. आता हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके, तर ही व्हॅल्यू येते 311.78 into 10 raised to 3. ओके, म्हणजेच हे लिहू शकतो 3.1178 into 10 raised to 5 Pascal. So this is the pressure exerted by the mixture of the two gases. म्हणजे तुम्हाला डाल्टन्स लॉ पार्शियल प्रेशर वापरायचा असेल तर तुम्हाला बेसिकली नंबर ऑफ मोल, जे नंबर ऑफ गिवन गॅसेस आहेत त्यांच्या नंबर ऑफ मोल्स फक्त व्यवस्थित कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. ओके, नंबर ऑफ मोल व्यवस्थित कॅल्क्युलेट करता आले की हे तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतं. ओके स्टुडंट्स,